असोसिएशनची घटना दुरुस्ती आणि अन्य विषयांसाठी आज कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची सभा बोलावण्यात आली होती. या सभेत काही सदस्यांनी कोल्हापुरात आयोजित केलेल्या वकील परिषदेचा मुद्दा उपस्थित केला. सर्वसाधारण सभेची मान्यता न घेता परिषद आयोजित केल्याबद्दल आणि परिषदेसाठी असोसिएशनच्या निधीतून खर्च केल्याबद्दल सदस्यांनी आक्षेप नोंदवले. या आक्षेपांना असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत देसाई यांनी उत्तरं देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामुळे सदस्यांचं समाधान झालं नाही. यावेळी असोसिएशनच्या सदस्यांसह माजी पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष देसाई यांना धारेवर धरलं. महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष विवेक घाटगे यांनी सभा आटोपती घेतली. वकील परिषदेला ज्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं त्यांनी खंडपीठासाठीचं आंदोलन मोडीत काढलं असल्यामुळंच बहुतांश वकिलांनी वकील परिषदेकडे पाठ फिरवली होती, अशी चर्चा आजच्या विशेष सभेच्या ठिकाणी सुरू होती. दरम्यान वकील परिषदेच्या आयोजनाच्या मुद्द्यावरून वादळी ठरलेल्या या विशेष सभेनंतर काही सदस्यांनी महाराष्ट्र आणि गोवा राज्य बार असोसिएशनचे माजी चेअरमन ॲडव्होकेट महादेवराव अडगुळे यांच्या अध्यक्षतेखाली समांतर सभा घेतली. या सभेमध्ये बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष शिवाजीराव राणे, माणिक मुळीक, आर.एल. चव्हाण, गिरीश खडके, अशोकराव पाटील, प्रशांत शिंदे, रणजित गावडे यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या कारभाराबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.